तुमचे 10वी आणि 12वीचे पर्सेंटेज आठवतात का तुम्हाला? चांगलेच स्पष्ट आठवत आहे. आता 10वी पास कर, मग कॉलेजमध्ये जाऊन मजा कर. बरोबर आहे. 10वी कर, मग नंतर 12वी, 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन, मग पुढे चालूच आहे. तो प्रेशर हाच असेल की चांगले मार्क्स मिळून चांगल्या कॉलेजेसमध्ये किंवा मला ज्या ठिकाणी ॲडमिशन पाहिजे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. तो एक आम्हाला फनी मुवमेंट होता की आम्ही अभ्यासाला घरी सांगून यायचो की आम्ही ग्रुप स्टडी करतोय, पण आम्ही तिथे थोडीफार मस्ती आणि खेळ पण. तुम्ही असा अभ्यास करू नका की मला फक्त मार्क्स पाहिजेत. जर तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर केले तर तुमचं जे पुढचं शिक्षण आहे ते तुम्हाला सोपं होईल. आठवतंय का तो बोर्ड एक्झामचा टाइम, रात्र बसून तो एक एक चॅप्टर वाचणं? टू बी ऑनेस्ट, मी रात्री बसून अभ्यास नाही करायची, मला खूप झोपायची. पण तो इम्पॉर्टन्स ईच अँड एव्हरी चॅप्टरचा तो खूप महत्त्वाचा होता. आत्ता पण अशीच बोर्ड एक्झाम चालू आहे, पण दुसऱ्या विद्यार्थ्यांची. इंडियामध्ये बोर्ड एक्झाम फक्त एक्झाम नाही, तर तो 10 वर्षाचा प्रवासाचा रिझल्ट असतो. आज आपण याच बोर्ड एक्झाम विषयी बोलू, पण कोणत्या टीचरसोबत नाही प्रोफेसरसोबत, नाही कोणत्या एज्युकेशनल एक्सपर्टसोबत, पण बोलूया आपण एका कॉमन पर्सनसोबत, ज्याने पण 10वी आणि 12वीचे बोर्ड एक्झाम दिले आहेत, पण ते तुमच्या आणि आमच्यासारखे आहेत. चला तर करूया या डिस्कशनची सुरुवात. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे मनीष लाड, जे आमचे कोवर्कर आहेत. त्यांना मी ओळखतेच खूप चांगलंच, पण तुम्ही नाही ओळखत. तर मनीष सर, तुम्ही तुमची थोडीशी माहिती द्याल? नक्कीच. माझं नाव मनीष विश्वनाथ लाड. अजयशत्रू मीडिया हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी क्लायंट कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. यांचा एक कर्मचारी म्हणून मी कार्यरत आहे इथे. आणि मला खूप झेलता तुम्ही. बरोबर, नक्कीच. चला तर आपल्या टॉपिकवर येऊया. तुमचे 10वी आणि 12वीचे पर्सेंटेज आठवतात का तुम्हाला? चांगलेच स्पष्ट आठवत आहेत. किती होते? 10वीला मला 82% होते आणि 12वीला 60% होते. तर तुम्हाला काय वाटतं त्या पर्सेंटेजकडे बघून स्वतःबद्दल आता? चांगला अभ्यास केला होता मी. पण तरी 10वी आणि 12वीमध्ये ड्रास्टिक चेंज आहे. हां, त्याचं कारण 10वीला मी ज्या पद्धतीने अभ्यास केला ते असेल, कारण का मी तेव्हा फक्त 10वीच टार्गेट ठेवून अभ्यास केला होता. विचार केला नव्हता की ह्या अभ्यासाचा पुढे काही उपयोग होईल. तो मी फक्त त्याच 10th स्टँडर्डसाठीच मर्यादित होतो. नंतर भविष्यात गेल्यावर 12वीला जेव्हा स्टडीज करत होतो तेव्हा मला ते लक्षात आलं की 10वीलाच मी तो अभ्यास माझे जे टॉपिक्स आहेत ते मी क्लिअर केले असते तर मला 12वीत त्याचा त्रास झाला नसता. तर मग ते पर्सेंटेज कुठेतरी 65-70 असू शकले असते. आणि आपल्याला सगळे बोलतात 10वी पास कर, मग कॉलेजमध्ये जाऊन मजा कर. बरोबर आहे. 10वी कर, मग नंतर 12वी, 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन, मग पुढे चालूच आहे ती सायकल. एंडलेस सायकल. तर आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या टाईमला प्रेशर जास्त होता 10वी 12वी बोर्ड्स एक्झामचा की आत्ता आहे? तो कायमच होता. तो आधीसुद्धा होता, तेव्हा माझ्या वेळीसुद्धा होता आणि आत्ता जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आहे. तो प्रेशर हाच असेल की चांगले मार्क्स मिळून चांगल्या कॉलेजेसमध्ये किंवा मला ज्या ठिकाणी ॲडमिशन पाहिजे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. जर ते कॉलेज चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे मार्क्स ॲडमिशनसाठी तुम्हाला जी काय म्हणतो आपण त्याला लिस्ट क्लोज होते ॲडमिशनची, तर त्यासाठी तुम्हाला ते मार्क्स फार गरजेचे असतात. त्याच्यामुळे तो प्रेशर मुलांना आधीपासूनच असतो की मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. सो मला ज्या ठिकाणी ॲडमिशन ज्या आवडतीचं कॉलेज असेल त्या ठिकाणी मला ॲडमिशन पाहिजे, तर मला ते आत्तापासून ते कष्ट घेणं गरजेचं आहे. सो तो प्रेशर त्यांना तेव्हा असेल. 10वीला मला तो नव्हता. ज्या पद्धतीने मी सांगितलं, मी फक्त टार्गेट 10वीच होती, त्याच्यामुळे मला प्रेशर नव्हता. त्याच्यामुळे मी फार चांगला अभ्यास करू शकलो आणि नंतर मला तो प्रेशर जाणवला 12वीला. त्याच्यामुळे मग ते थोडंसं त्या प्रेशर अंडर माझा अभ्यास, थोडासा स्टडीज माझा त्याच्यामध्ये अफेक्ट झाला. या प्रेशरचं कारण नक्की अभ्यास असेल किंवा टीचर्स का पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन, नक्की काय असू शकतं? यामध्ये मी सांगून की तुमचं एन्व्हायरमेंट असेल, तुमच्या आजूबाजू तुमचे मित्रमंडळी, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील किंवा तुमचे शिक्षक वर्ग असेल, हे मॅटर करतात. पण स्वतःहून पहिलेच तुम्ही स्वतः मॅटर करता की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. जर तुम्ही विचार करता की मी नाही तेवढं चांगलं करत आहे, तर तुम्ही स्वतःला तेच सांगताय की मी नाही तेवढं चांगल्या पद्धतीने करत आहे. जर तुम्ही स्वतःला सांगताय की नाही मी चांगलं करतोय, तर तुमची ग्रोथ चांगली होईल. मग तुम्ही तो प्रेशर स्वतःलाच घेणार नाही. सो हे बरोबर बोललात. नेगेटिव्ह थिंकिंग खूप असते की मी नाही करत आहे, नाही होऊ होत शकत. नाही. प्रत्येकालाच तो एक थॉट असतो. तर आता जसं इंडियामध्ये तर खूप बोर्ड एक्झाम्स आहे की एक मार्क्स इम्पॉर्टंट आहे.
तुझ्या फ्युचरसाठी, तर तुम्हाला वाटतं की एक एक मार्क्स तितका इम्पॉर्टंट आहे? स्वतःच्या दृष्टीने विचार केलात तर मार्क्स तुमचे कॅलिबर पूर्णपणे नाही सांगू शकत, पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह या वर्ल्डमध्ये जेव्हा फिरता, जेव्हा तुम्हाला स्वतःला सगळ्यांमध्ये वेगळं प्रूव्ह करायचं असतं, तेव्हा मार्क्स प्रायमरी विचार केले जातात. त्याच्यामुळे एक एक मार्क्स फार महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दल मी माझा एक अनुभव सांगू इच्छितो की 10वीला तितका फरक नाही पडला मार्क्समुळे, बट जेव्हा 12वीला मला 60% मिळाले आणि मला ॲडमिशन घ्यायचं होतं, मी मुंबईच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मी फॉर्म भरला आणि त्याची जी लास्ट म्हणजे 1, 2, 3 अशा लिस्ट लागतात, तर लास्ट लिस्ट जी क्लोज झाली ती 60%ला क्लोज झाली आणि त्या लिस्टमध्ये माझं नाव सेकंड लास्ट लागलं होतं. म्हणजे त्याच्यानंतर लिस्ट लागल्या नाही आणि मला तिथे ॲडमिशन मिळालं. पण सांगायची गोष्ट अशी की ते 60% माझे पूर्ण नव्हते. 600पैकी मला 360 मार्क्स मिळतील तेव्हा मला 60% मिळणार होते, परंतु मला मिळाले होते 357 मार्क्स आणि बोर्डाने मला +3 अशी ग्रेस मार्क्स देऊन मला ते टोटल 60 मार्क्स केले होते, 60% केले होते. सो जर मला ते 60% नसते तर त्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशनच मिळालं नसतं. चांगलं कॉलेज होतं ते फार. सो त्याच्यामुळे एक एक मार्क्स फार महत्त्वाचा आहे हे तेव्हा मला जाणवून आलं. कॉलेजच्या दृष्टीसाठी ते खूप महत्त्वाचं. हां, कॉलेजच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेताना ते फार महत्त्वाचं आहे. पण जसे मार्क्स महत्त्वाचे तेवढे प्रॅक्टिकल स्किल्सला इम्पॉर्टंट आहे का एक्झाममध्ये? भरपूर महत्त्व आहे. जर आता तुम्ही एखादा स्किलफुल तुम्ही काही शिकत असाल, जेणेकरून म्हणजे ज्या पद्धतीने इंजिनिअरिंग करत असाल तिथे तुमचं स्किल फार महत्त्वाचं आहे. परत त्याच्यानंतर तुम्ही कुठली कला शिकताय, मग ती ड्रॉइंग असेल, डान्स असेल किंवा सिंगिंग असेल, तर त्यामुळे तुमचं त्याच्यामध्ये किती चांगलं स्किल आहे, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ते करताय, ते त्यावेळी फार मॅटर करतं. जर तुम्ही त्या व्यतिरिक्त कुठला कोर्स असा असेल ज्याच्यामध्ये तुमचं थिंकिंग लॉजिकल फार महत्त्वाचं असेल, तेव्हा तुमचं त्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. पण तेवढे फॅमिलीज सपोर्ट करतात का वेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा? तो आता फॅमिली थॉट असेल काय आहे त्यांची विचारसरणी काय, कारण का सुरुवातीला त्यांना तेच सांगण्यात आलं की तुमचे मार्क्स चांगले असेल तरच तुम्हाला पुढे ग्रोथ असेल आणि तोच माइंडसेट हळूहळू आला आहे. आता त्या माइंडसेटमधून बाहेर पडायला थोडा वेळ जाईल. आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना ते समजायला लागलं आहे की नुसतं मार्क्सवरती डिपेंडंट नाही राहिलं पाहिजे. काही तुमचे स्किल्स, आता आपण त्याला सॉफ्ट स्किल किंवा करिअरच्या दृष्टीने आपण त्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतो, सो त्या डेव्हलप करणं सुद्धा गरजेचं आहे. हे आता काळाची गरज आहे. सो स्किल आत्ता असणं, तुमच्या मार्क्ससोबत तुमचे स्किल्ससुद्धा चांगले डेव्हलप करणं ही गरज आहे. मग हे शाळेत शिकवलेलं पाहिजे? हो, शाळेत सुद्धा काही प्रमाणात हे शिकवलं जातं. आता कॉलेजमध्ये फाउंडेशन कोर्स नावाचा जो कोर्स शिकवला जातो त्याच्यामध्ये सुद्धा त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी शिकवलं जातं. तर ते आपल्या अकॅडमिक्समध्ये ऑलरेडी इन्व्हॉल्व केलेलं आहे. विच इज अ गुड थिंग. हां, चांगली गोष्ट आहे. पण ती मुलांनी तेवढं सिरियसली ते शिकलं पाहिजे. हां, त्यांनी फक्त तो एक विषय मला पास करायचा, 1 वर्षापुरता मला तो आहे, तेवढाच मला तो शिकायचा आहे, त्याचा फक्त एक्झाम द्यायची आणि पास करायचा आहे, असा विचार करूनच सगळे केले जातं. मी सुद्धा तेच केलं आहे, मी काही वेगळं केलेलं नाही आहे. सो माझी पण स्टुडंट मेंटॅलिटी तीच होती. पण आत्ता पुढे आल्यावरती कळते की ते किती महत्त्वाचं आहे. एकंदर काय म्हणता तुम्ही, वर्क क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही एक एम्प्लॉई म्हणून कुठे काम करता, तेव्हा तुमचं वेगळेपण जर दिसायचं असेल तर तुमच्या कामाव्यतिरिक्त तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही तुमच्या कामाला किती महत्त्व देता, हे जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःला हे जे सॉफ्ट स्किल तुम्ही लर्न करता तेव्हा तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समोरच्याला सांगता येतं. तर त्याची गरज आहे आणि ते तुम्ही कॉलेजमध्येच ते स्वतःला डेव्हलप केलं चांगलं तर तुम्ही पुढे फार चांगल्या पद्धतीने ते करू शकता. बरोबर, एकदम. तर आत्ताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये इंडियाच्या तुम्ही एक चेंज करू शकता, म्हणजे करू शकत असता तर काय केलं असतं? म्हणजे करू शकत नाही आहे, पण तरीसुद्धा जर करू शकलो असतो तर एक केलं असतं की आता ज्या मुलांना जे कला क्षेत्रात असेल किंवा ज्यामध्ये तुमचं ॲकॅडमिक्स तितपत महत्त्वाचं नाही आहे, तुमच्या स्किल्स फार महत्त्वाच्या असतील, त्यांचं कुठेतरी मार्क्समुळे त्यांचं कुठे पुढचं शिक्षण अडत नाही, हा चेंज करू अपेक्षित आहे मी की ते अडलं नाही पाहिजे कुठेतरी. जर त्यांचं स्किल चांगलं असेल तर त्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे होती, पण ते कुठेतरी अजूनही मार्क्समुळे अडतं, तर ते एक खंत वाटते की ते नाही अडलं पाहिजे. आता आत्ताच्या 10वी आणि 12वी जे स्टुडंट्स आहेत त्यांना एक पीस ऑफ ॲडवाईस तुम्ही काय द्याल? मी तुम्हाला जे मागाशी सांगितलं की 10वीला माझे 80% होते आणि 12वीला माझे 60% होते, तर ह्या ह्याच्यातून मी तेच शिकलो. ते मी आपल्या व्ह्यूअर्सला सांगेन की तुम्ही अभ्यास करताना अभ्यास ह्याच पद्धतीने करा की तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करताय. तुम्ही असा अभ्यास करू नका की मला फक्त मार्क्स पाहिजेत. जर तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर केले
तर तुमचं जे पुढचं शिक्षण आहे ते तुम्हाला सोपं होईल. आणि खास करून 10वी आणि 12वीला फक्त त्यापुरतं मर्यादित अभ्यासाला ठेवू नका. ते भविष्यात उपयोगाला येईल आणि ते मला त्यामुळेच ते चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचं आहे यासाठीच ते करा. ते 10वी असो 12वी असो किंवा त्या व्यतिरिक्त शिक्षण कुठलंही तुम्ही सॉफ्ट स्किलचा क्लास करत असाल किंवा दुसरा कुठला क्रॅश कोर्स करत असाल तर त्यावेळीसुद्धा ते महत्त्वाचं आहे की तुम्ही जे शिकताय ते स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, स्वतःला अजून चांगल्या पद्धतीने कामामध्ये त्याचं मदत होईल यासाठी करत असाल तर नक्कीच ते करताना प्रामाणिकपणे ते करा. ते फार महत्त्वाचं आहे. इन शॉर्ट रट्टा मारू नका. तर तुमचा काही फनी मुवमेंट किंवा मेमोरेबल मुवमेंट आठवतं का बोर्ड एक्झाम टाइम? तसा जास्त काही फनी मुवमेंट झाले नाहीत बोर्ड एक्झाम्समध्ये माझे, पण मी जर तो सांगितलं तर लोकांना कळेल की माझे 80 ते 60% का झाले. 10वीला मी फार घरात क्लासेस नव्हते माझे, 12वीला सुद्धा नव्हते, पण 10वीला मी घरात बसून माझा सेल्फ स्टडीज केला होते. 12वीला मी माझ्या मित्राकडे, आम्ही 2-3 मित्र मिळून सेल्फ स्टडीज ग्रुप स्टडी म्हणून एकत्र भेटायचो आणि स्टडी करायचो. आम्ही प्रयत्न करायचो स्टडी करायचा. काही कोणाला कॉन्सेप्ट समजत नसेल तर एकमेकाला समजावून सांगायचा प्रयत्न करायचो, अभ्यास करायचा. तर त्यावेळी अभ्यास करून जेव्हा जायची वेळ जवळ येत असेल किंवा मला आता घरी जायचं आहे तर त्यावेळी आम्ही संध्याकाळच्या वेळेत थोडंफार मित्राच्या ठिकाणी क्रिकेट खेळायचो. त्याच्यामुळे थोडासा प्रेशर रिलीज व्हायचा की अभ्यास आहे की अभ्यास नाही. पण तो एक आम्हाला फनी मुवमेंट होता की आम्ही अभ्यासाला घरी सांगून यायचो की आम्ही ग्रुप स्टडी करतोय, पण आम्ही तिथे थोडीफार मस्ती आणि खेळ पण खेळत ग्रुप राहायचो. स्टडी कधी सक्सेसफुल मी ऐकलं नाहीये. नाही, होऊ शकतो जेव्हा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल आणि तुम्ही जेव्हा समोरच्याला समजवता तेव्हा ते आपले कॉन्सेप्ट सुद्धा चांगले क्लिअर होतात, जेणेकरून आपण ते सारखे रिवाईज करत असतो. समोरच्याला समजवण्यासाठी सुद्धा आपण ते आपले क्लिअर आहेत का हे पहिलं बघतो आणि मग समोरच्याला समजावतो. त्याच्यामुळे ग्रुप स्टडी सक्सेसफुल होते. फक्त तुम्ही ती किती सिरियसली करताय ते तर आहे. ते फार महत्त्वाचं आणि आहे. तुमचे आजूबाजूवाले किती सिरियस आहेत ते तर फार आहे. महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. हे एवढेच क्वेश्चन्स होते. अजून काय तुम्हाला सांगायचं असेल तर? नाही, अजून काही नाही. तुम्ही विचारला तेवढाच प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू सो मच तुमच्या Thank you. वेळाबद्दल आणि तुमच्या मतांबद्दल. थँक्यू. तर कसा वाटला हा व्हिडिओ? या प्रश्नांची उत्तरं तुमच्या जवळची वाटली ना? वाटणारच, कारण की ही उत्तरं आपल्या कॉमन मॅनची होती. आतापर्यंत आपण स्टुडंट्सकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारले, पण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना तर विसरूनच गेलो. त्यांची मतं पण इम्पॉर्टंट आहेत. अशाच डिस्कशनमध्ये तुम्हाला जर वेगळे टॉपिक्स हवे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा.